हॅलो नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात तुम्ही सर्वजण? चला तर तुम्ही सर्वजण चांगले आणि व्यवस्थित असताल अशी आपण देवाजवळ प्रार्थना करूया। तर चला आज आपण बनवणार आहोत मॅजिक मसाला मॅगी। तेव्हा आता आपण ही घरगुती मॅगी बनवणार आहोत। तर चला मग आपण आता बनवायला घेऊया। तुम्हाला नक्कीच आवडेल आणि आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। इथे मी पाणी गरम करायला ठेवलं आहे। आता मी याच्यामध्ये मॅगी टाकणार आहे। तर तेव्हा आपण इकडे बाजूला त्याची फोडणीची प्रोसिजर करायला घेऊया। तर चला तर मग आता बनवायला सुरुवात करूया। आता इथे मी कढई घेतली आहे। आता मी कढईमध्ये टाकणार आहे थोडासा आपला कढीपत्ता टाकणार आहे। कढीपत्ता टाकल्याच्या नंतर मी आता याच्यामध्ये कांदा सुद्धा टाकणार आहे फोडणीला। अशा प्रकारे आता मी फोडणीमध्ये कांदा टाकलेला आहे आणि आता आपण हा बटाटा मी स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे। आता आपल्याला बटाटे पण याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत। हे बटाटे व्यवस्थित असे फ्राय करून घ्यायचे आहेत। कांद्यामध्येच टाकून घ्यायचे आहेत आणि मस्त असे फ्राय करून घ्यायचे आहेत आपल्याला। तुम्ही बघू शकता आपल्या पाण्याला चांगली मस्त अशी उकळी आलेली आहे। आता मी याच्यामध्ये मॅगी टाकणार आहे। मी आता याच्यामध्ये मॅगी टाकणार आहे। गॅसची फ्लेम थोडी कमी करायची आहे आणि आपल्याला मी हे 3 पॅकेट घेतली होती। 3 पॅकेट मी याच्यामध्ये पाण्यामध्ये ॲड करणार आहेत। आणि हां, एक महत्त्वाचं सांगायचं म्हणजे मॅगी ही जास्त याच्यामध्ये शिजून घ्यायची नाही आहे, कारण आपल्या ती फोडणीमध्ये ती मॅगी शिजून जाणार आहे। तेव्हा जास्त काही याला शिजवत बसायचं नाही। अशा प्रकारे मी सर्व 3 पॅकेट आणली होती। ती मी पॅकेट याच्यामध्ये ॲड केली आहेत मॅगीचे पाण्यामध्ये आणि जास्त वेळ आपल्याला ती शिजवायची नाही। आणि एकीकडे तुम्ही बघू शकता मी इकडे आपली मॅगीची अशी मस्त अशी फोडणी दिलेली आहे। ती आता तुम्ही जवळजवळ हे मस्त असे बटाटा आणि कांदा जवळजवळ चांगला फ्राय होईल असा तो आपल्याला हे फ्राय करायचा आहे। आणि थोडीशी आपली एक ही बिन तिखटाची मिरची आहे, ती मी मिरची त्याच्यामध्ये ॲड केली आहे। आणि आपण त्याच्यामध्ये टोमॅटो टाकणार आहोत। तुम्ही बघू शकता मी टोमॅटो सुद्धा टाकणार आहे। झटपट होणारी अशी मॅजिक मॅगी तुम्ही बनवा, मुलांनाही आवडेल आणि घरच्यांना सुद्धा सर्वांना आवडेल अशी मस्त अशी मॅगी आहे। हे बघा, फक्त मी एक उकळी आणली आणि गॅस मी बंद केलेला आहे। एवढीच फक्त मॅगी शिजवायची आहे, बाकी काही करायचे नाही। आणि हे पाणी तुम्ही साईडला काढून ठेवा आणि पुन्हा मग ही मॅगी आपल्याला याच्यामध्ये शिजवायची आहे। फक्त एकाच उकळीमध्ये हे बंद करायचं आहे। आता याच्यामध्ये मी टाकणार आहे धना पावडर। तुम्ही बघू शकता मस्त अशी आपण धना पावडर टाकणार आहोत। आणि आता याच्यामध्ये आता मी मसाले पण ॲड करणार आहेत आपले घरगुती। आणि ही आपली लाल मिरची पावडर आहे, ती पण आता मी याच्यामध्ये टाकणार आहे। आणि आता हे सर्व एकत्र मस्त असं हलवून घ्यायचं आहे, मिक्स करायचे आहेत हे मसाले वगैरे। बटाटे हे शिजून झालेले आहेत, मस्त असे फ्राय झालेले आहेत। तुम्ही बघू शकता एकदम छान असं दिसत आहे। वाव, मस्त। आणि हां, मी तुम्हाला एक सांगते, आपण जे म्हणजे मॅगीचं हे जे पाणी आहे ते उरलेलं जे आहे ते आपल्याला फेकून द्यायचं नाही। त्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं तेलामध्ये थोडंसं असं म्हणजे मसाला वगैरे आणि थोडेसे जिरे वगैरे आणि मोहरी वगैरे तडका मारून ते पाणी जरी टाकलं ना आणि ते तुम्ही प्या वगैरे, सूपसारखं होतं आणि खूप छान लागतं। ते तुम्ही पाणी फेकायचं नाही आहे, ते तुम्ही वापरू शकता। आपण घरगुती मसाले टाकल्यामुळे त्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकणार आहोत, कारण आपल्याला ते मॅगी मसाले जे आहेत ते सुद्धा त्याच्यामध्ये टाकायचे आहेत, कारण त्याच्यामध्ये मीठ वगैरे सर्व असतं। तेव्हा आपल्याला हे फक्त मीठ टाकण्यापुरते हे मसाले ॲड केलेले आहेत, तर मीठ टाकून घ्यायचं आहे मस्त वगैरे। तुम्ही बघू शकता मस्त असे आपले मॅगी मसाला, आता आपली मस्त मॅजिक मसाला मॅगी होणार आहे। मॅजिक मसाला मॅगी म्हणा, नाहीतर मॅगी मॅजिक मसाला म्हणा, काही पण म्हणा, पण म्हणा। आता तुम्ही बघू शकता हे आता मस्त वगैरे असे आपले बटाटे वगैरे त्याच्यामध्ये मस्त असे शिजून झालेले आहेत। आणि आता मी याच्यामध्ये टाकणार आहे ही आपली शिजून घेतलेली मॅगी। गॅसची फ्लेम ही आपल्याला कमीच ठेवायची आहे आणि ही फक्त अलगद हाताने अशी खाली वर करायची आहे। हे बघा,
तर तुम्ही आता बघू शकता आपली अशा प्रकारेची ही मॅगी झालेली आहे. आणि आता हा आपला सर्व मॅगीचा मसाला पण मी तो त्याच्यामध्ये टाकणार आहे. तर तुम्ही बघा आणि अशा प्रकारे बनवा. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आता आपल्याला टाकायचे आहे वरतून कोथिंबीर. बघा तुम्ही खूप मस्त अशी मॅगी झालेली आहे. आता ही पण आपल्याला थोडी हलक्या हाताने खालीवर करून घ्यायची आहे. तेव्हा बघा आणि बनवा आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. मस्त अशी आपली मॅगी झालेली आहे. या मग खायला. अशा प्रकारे आपली ही मॅगी झाली आहे. तेव्हा बघा मी तुम्हाला पुन्हा दाखवते आपली मॅगी ही कशी झालेली आहे. बघा हे बघा एकदम मस्त अशी आपली मॅगी झालेली आहे. मस्त अशी हे बघा जास्त आपली मॅगी ही गाळ पण झालेलं नाही आणि जास्त शिजलेली पण नाही, अशी व्यवस्थित आहे. फक्त शिजवताना जास्त तिचा गाळ करायचा नाही, एका उकळीमध्येच करायचं आहे, कारण आपण इथे फोडणी देऊन तिला शिजवून घेणार आहोत. त्याच्यामुळे बघा एकदम मस्त अशी दिसत आहे. अशा प्रकारे तुम्ही घरी बनवा आणि मुलांना तुमच्या खाऊ घाला. आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अशा प्रकारे तुम्ही मॅगी बनवून बघा. खूप छान झाली आहे आणि मस्त अशी झालेली आहे. तेव्हा तर चला तर मग चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मस्त अशी आपली मॅजिक मॅगी तुम्ही घरच्या घरी बनवू शकता आणि तुम्ही तुमच्या मुलांना खाऊ घालू शकता आणि आपल्या फॅमिलीला सुद्धा खाऊ घालू शकता. तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुन्हा पुढच्या रेसिपीमध्ये. टेक केअर, काळजी घ्या. बाय बाय.